नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर। आज आपण महाजनको टेक्निशियन 3 ही जी पद आहे किंवा हे जे पद आहे साधारण ITI जे ट्रेड्स आहे त्यासाठी ही पोस्ट होती महाजनकोमध्ये। महाजनको म्हणजे पॉवर प्लांटच्या रिलेटेड जे काही वर्क असते किंवा जे काही पॉवर प्लांट्स असतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर त्याची वॅकन्सी होती। MSCBचे जे 3 कंपन्या आहे 2005 नंतर MSCBचे 3 कंपन्यांमध्ये विभाजन झाले, ते आहे महानिर्मिती म्हणजे महाजनको, महापारेषण म्हणजे महाट्रान्सको आणि महावितरण म्हणजे महाडिस्कॉम ज्याला म्हणतात। तर त्यामध्ये महानिर्मितीमध्ये म्हणजे महाजनकोमध्ये टेक्निशियन 3 ची पद आलेले आहे। 500 वॅकन्सी जे आहेत त्यामध्ये एक्झाम डेट्स आणि हॉल तिकीट सगळे ॲडमिट कार्ड वगैरे सगळे विद्यार्थ्यांना मिळालेले आहे। साधारण 8 तारखेपासून म्हणजे 8 मे ते साधारण 15 मेपर्यंत एक्झाम वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होणार आहे। डेली 3 शिफ्ट चालणार आहे। 8, 9, 10 आणि 15 असे 4 दिवसामध्ये 3 शिफ्टमध्ये 4-12 असे पेपर वेगवेगळे निघणार आहे। ठीक आहे, त्यानुसार तुमच्या वाट्याला कुठली शिफ्ट होते ते सध्या सांगता येत नाही, त्याच्यामुळे गेस पेपर किंवा गेसिंग कसं होईल वगैरे ते सांगणं कठीण आहे। परंतु त्याचं जे सिलेबस आहे किंवा एक्झाम पॅटर्न आहे त्यामध्ये 25 प्रश्न 25 मार्क अंकगणित, 25 प्रश्न 25 मार्क तुमचं वर्बल रिजनिंग आणि 25 प्रश्न 25 मार्क नॉन वर्बल रिजनिंग असं पूर्ण ते पॅटर्न आहे। त्यामध्ये 75 प्रश्न 75 मार्काची ही टेस्ट राहणार आहे, ऑनलाईन टेस्ट राहणार आहे। 90 मिनिटाचा वेळ आहे म्हणजे 1.5 तासाचा वेळ आहे, कारण हे जे आहे नॉन टेक्निकल किंवा ॲप्टिट्यूड आणि रिजनिंग यामध्ये वेळ थोडा जास्त लागतो। ज्या विद्यार्थ्यांचा जेवढी जास्त प्रॅक्टिस असेल, जेवढी जास्त अभ्यास असेल किंवा तुम्ही सॉल्व केलेले असेल स्वतः किंवा टेस्ट पेपर सॉल्व केलेले असेल, प्रिव्हियस पेपर सॉल्व केलेले असेल कुठले याचे बँकिंगचे वगैरे, आणि IBPS पॅटर्न जे आहे IBPS पेपर सेट करत असते, त्यामुळे बँकिंगचे जे क्लेरिकल लेवलचे जे पेपर आहे किंवा जे काय सेट आहे तो तुम्हाला प्रॅक्टिस करणे आवश्यक असते। ठीक आहे, त्या रिलेटेड बरेचसे इन्फॉर्मेशन बरीचशी माहिती आपण आपल्या चॅनलवर म्हणजे यूट्यूब चॅनलवर इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलवर दिलेली आहे। त्यानुसार एक्झाम पॅटर्न असेल, इव्हन कट ऑफबद्दल सांगायचं झालं बरेचसे विद्यार्थी प्रश्न विचारतात, तर 75 प्रश्न किंवा 75 मार्क याला आहे। तर त्यामध्ये कसं आहे की तुमचा जो कट ऑफ आहे तो तुमच्या याच्यानुसार कॅटेगरीनुसार वेगवेगळा लागणारच आहे, परंतु जे काही आपण एक राऊंड फिगरमध्ये किंवा ढोबळ माने जर म्हटलं तर 75 पैकी साधारण 60 ते 70, 72 किंवा 75 पर्यंत तुमचा स्कोअर असणे आवश्यक आहे, कारण की याचा स्कोअर हा हाय जातो। यामध्ये कुठल्याही प्रकारचं टेक्निकल नाही आहे, तुम्ही कुठल्याही ब्रँचचे असा टर्नर असा किंवा फिटर असा किंवा इलेक्ट्रिशियन असा, वायरमन असा किंवा आणखी 17 ट्रेड्स इथे अलाउड आहे। कुठल्याही ट्रेडचे असा पेपर हा तुमचा सेम राहणार आहे, म्हणजे पेपर फक्त नॉन टेकचा तुमचा ॲप्टिट्यूड रिजनिंग वर्बल आणि नॉन वर्बल रिजनिंग असा तुमचा पेपर राहणार आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना जे काही आहे त्या शिफ्टमध्ये आहे साधारण 12 शिफ्ट आहे त्यामध्ये आणि 4 दिवसामध्ये हा पेपर होणार आहे। तर त्यानुसार तुमची तयारी सुरू ठेवा। सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, मी खूप महत्त्वाचे पॉईंट तुम्हाला नमूद करून सांगत असतो जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये त्याचा फायदा होईल, की निगेटिव्ह मार्किंग यामध्ये नाही आहे। महाजनकोच्या JEEच्या पेपरमध्ये सुद्धा निगेटिव्ह मार्किंग नव्हतं, हा पॉझिटिव्ह पॉईंट आहे महाजनकोचा, खूप चांगला पॉईंट आहे। सगळ्यात महत्त्वाचं ते आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्याच्यामुळे तुम्ही गेससुद्धा करू शकता, तुमचे मार्क मायनस होत नाही कुठल्याही विषयामध्ये किंवा 3 विषय आहे ॲप्टिट्यूड, वर्बल रिजनिंग आणि नॉन वर्बल, तुम्ही कुठल्याही प्रकारचं कधीही गेस करा, काही गेस करा, तुमचा जो मार्क आहे ते मायनस होणार नाही। अतिशय चांगली गोष्ट आहे ती, त्याच्यामुळे तुमचं जास्तीत जास्त सिलेक्शनचे चान्सेस इथे राहतात। आणि टेक्निशियन 3 बद्दल सांगायचं झालं तर महापारेषण महावितरणमध्ये ज्या काही विद्युत सहाय्यकच्या पोस्ट आल्या होत्या किंवा आताही प्रोसेस सुरू आहे, त्या कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस होत्या, 3 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर। परंतु आता जे काही महाजनको टेक्निशियन 3 आहे ते परमनंट बेसिसची पोस्ट आहे, म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इंटरव्ह्यू राहत नाही, कुठल्याही प्रकारची स्किल टेस्ट राहत नाही, कुठल्याही प्रकारचं काही बाकी टेस्ट राहत नाही। तुमचं सिलेक्शन झालं ऑनलाईन टेस्टमध्ये, तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं, त्यानंतर तुमचं जॉईनिंग होतं, ट्रेनिंग होतं आणि मग ते जॉईनिंग होतं, म्हणजे एकच असतं, ट्रेनिंग आणि जॉईनिंग एकच असतं। काही ड्युरेशनचं तुमचं ट्रेनिंग होतं कुठेतरी एखाद्या ट्रेनिंग सेंटरला महाराष्ट्रामध्ये, आणि त्यानुसार तुमचं शक्यतो नागपूरला कोराडीला ते ट्रेनिंग व्हायची शक्यता असते, पण तो आणखी कुठे सुद्धा ते देऊ शकतात, नाशिकला वगैरे। त्यानुसार तुमचं ट्रेनिंग जेव्हा सुरू होईल किंवा तुमचं जॉईनिंग जेव्हा होईल तेव्हा डायरेक्ट तुम्हाला 50,000च्या जवळपास जे काही पॅकेज आहे ते तुम्हाला लागू होईल। आणि नंतर जेव्हा तुम्ही ड्युटीवर जॉईन होता ॲक्च्युली पॉवर प्लॅन्टमध्ये टेक्निशियन 3 म्हणून, तेव्हा तुम्हाला ओव्हरटाईमसुद्धा मिळतो। तो ओव्हरटाईम हा साधारण 5 ते 10च्या घरामध्ये आरामात जातो, कारण शिफ्टमध्ये ड्युटी असते, तुम्हाला एक्स्ट्रा वर्कसुद्धा कधी करावं लागते। ठीक आहे, याच्या जॉब प्रोफाईल रिलेटेड आणखी आपण माहिती पुढे देऊच तुम्हाला आपल्या चॅनलवर, इंजिनियर अमोल यूट्यूब चॅनलवर। ठीक आहे, तर या रिलेटेड आपले टेस्ट सिरीज आहे, आपला ॲप आहे इंजिनियर अमोल, आपला ॲप आहे, खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे किंवा प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता, इंजिनियर अमोल ॲप डाउनलोड करू शकता। त्याच्यामध्ये कोर्ससुद्धा दिलेला आहे, अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा कोर्स आपण दिलेला आहे। खूप जास्त फापट पसारा न ठेवता सिलेक्टेड व्हिडिओज आपण सिलेक्टेड लेक्चर्स जे अतिशय महत्त्वाचे आहे महाजनकोसाठी आणि महावितरण महापारेषणच्या नॉन टेक्निकलसाठी, महावितरणमध्ये सुद्धा नॉन टेक्निकलचं वेटेज वाढलेलं आहे, तिथे सुद्धा हा नॉन टेक्निकलचा कोर्स तुमच्या अतिशय जास्त उपयोगी पडणार आहे।
खूप चांगला रिस्पॉन्स विद्यार्थ्यांचा त्याला मिळालेला आहे. रेकॉर्डेड फॉर्ममध्ये आहे, डिजिटल बोर्डवर लेक्चर्स आहे आणि एक व्हिडिओ तुम्ही किती वेळा तुम्ही बघू शकता अशी आपण तिथे सोय केलेली आहे. याच्यावर बरेचसे विद्यार्थी तिथे जॉईन झालेले आहे आणि प्लस अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की पेपर कसा आहे तो आणि पेपरमध्ये आपल्याला कसं सॉल्व करायचं असतं. जसे 5 ऑप्शन दिलेले आहे, मराठी इंग्रजी दोन्ही लँग्वेजमध्ये टेस्ट आहे. 5 ऑप्शन दिलेले आहे, जेणेकरून तुम्हाला पेपरचं फील येईल. म्हणजे एक्झॅक्ट तुम्ही जेव्हा पेपरला जाल तेव्हा तुम्हाला एकदम भीती वाटणार नाही किंवा लक्षात येणार नाही असं होणार नाही. तुम्ही आधी टेस्ट दिलेले असल्यामुळे आणि त्या तशा डिझाईन करण्यात आलेले आहे आणि IBPS पॅटर्नमध्ये डिझाईन करण्यात आलेले आहे. प्रचंड रिस्पॉन्स विद्यार्थ्यांचा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये मिळत आहे. त्याच्यामुळे आताही वेळ घालवू नका. साधारण तुमचा पेपर ज्यानुसार आहे तुम्हाला 5 ते 6 दिवसामध्ये या टेस्ट तुमच्या आरामात होऊन जातात. कारण की फुल लेंथ टेस्ट आपण 5 दिलेले आहे. क्वालिटीवर आपण भर दिलेला आहे. शेवटचे दिवस राहिलेले 8 तारखेला ज्यांचा पेपर आहे त्यांना फक्त 6 दिवस शिल्लक आहे, परंतु ज्यांचा पेपर पुढे आहे त्यांना थोडेफार जास्त दिवस इथे मिळत आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की एक दिवस एक तास महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे तुम्ही आणि मेन म्हणजे महावितरणमध्ये आता त्यांनी काय केलं आहे की नॉनटेकला जास्त वेटेज दिलं आहे. त्यामुळे तुम्हाला सोबत अभ्यास करणे सोपं जाते. जे इलेक्ट्रिशियन वायरमनचे विद्यार्थी त्यांना वितरणचा सुद्धा अभ्यास होऊन जातो नॉन टेक्निकलचा आणि जेनकोचा सुद्धा अभ्यास होऊन जातो. फक्त जेनमुळे तशी तयारी करा आणि एक्झाम हॉलला अटेंड करताना किंवा एक्झामला जाताना तुमचं जे आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आहे, तिचं ओरिजिनल कॉपी सोबत ठेवा. तिथले जे फोटो आहे किंवा अल्फाबेट्स आहे ते सगळं व्यवस्थित असेल याची म्हणजे थोडंसं खात्री बाळगा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वेळेवर प्रॉब्लेम होणार नाही. मुख्यत्वे ज्या मुली आहे, जे मॅरिड आहे, ज्यांनी मॅरिड टाकलं असेल फॉर्म भरताना त्यांनी राजपत्र किंवा मग आपलं मॅरेज सर्टिफिकेट सोबत ठेवा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा अडचण येणार नाही. किंवा पॅन कार्ड सोबत ठेवा. पॅन कार्डवर दोन्ही ॲड्रेस तुमचे असतातच. या रिलेटेड तुमचे काय प्रश्न असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यावर आपण उत्तर द्यायचा प्रयत्न करू. आणि ज्यांचा हॉल तिकीट अजूनपर्यंत डाउनलोड झालेलं नाही आहे, त्यांच्या काय अडचणी आहे, त्यांनीसुद्धा आपलं ॲपचं चॅटबॉक्स आहे त्यावर पर्सनल कमेंट मला करू शकता. ॲपच्या चॅटबॉक्समध्ये ॲप डाउनलोड करा, तिथून चॅटबॉक्समधून तुम्ही मला विचारू शकता एक क्वेरी, किंवा मग या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट केली तर मी त्यावर उत्तर द्यायचा प्रत्येकाला आजच्या डेटमध्ये प्रयत्न करणार आहे. कारण की हा पेपर अतिशय महत्त्वाचा आहे महाजनकोचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्यासाठी विद्यार्थी मित्र थोडेसे काळजीच असतात किंवा टेन्शनमध्ये असतात की CSRचा इश्यू, तर मित्रांनो CSRचा इश्यूचं सध्या टेन्शन घेऊ नका. सध्या पूर्ण लक्ष आपल्या पेपरवर फोकस करा. एकदा पेपर झाला की मग त्याचे रिझल्ट आहे, जे काही तुमचा CSRचा इश्यू आहे तो क्लिअर होईलच. तर तुम्ही त्याचा जर तुम्ही आता माइंडमध्ये ठेवलं CSR तर तुमचा अभ्यासामध्ये मन लागणार आहे. त्याच्यामुळे त्याचा विषय सध्या बाजूला ठेवा आणि पूर्ण फोकस तुमच्या अभ्यासावर करा. पूर्ण फोकस तुमच्या याच्यावर करा की तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. सिलेक्शन होणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि जागा किती आहे, काय 400 जागा, ही जागा, त्याचा विचार करायचा नाही. आपल्याला पहिल्या 100मध्ये यायचा असा विचार करा. असा विचार जर तुम्ही कराल तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. जास्तीत जास्त स्कोर घ्यायचा प्रयत्न करा आणि प्रॅक्टिस जास्त करा. नॉन-टेक इज इक्वल टू प्रॅक्टिस. तुम्ही नॉन-टेकमध्ये जेवढी जास्त प्रॅक्टिस कराल तेवढे तुमचे सिलेक्शनचे चान्सेस वाढून जातात. फक्त व्हिडिओ बघून किंवा फक्त माहिती घेऊन किंवा फक्त समजून घेऊन होत नाही. तुम्ही स्वतः तुमची प्रॅक्टिस करावं लागते, स्वतः कॅल्क्युलेशन करावं लागतात. त्यासाठीच आपला जो कोर्स आहे त्याच्यामध्ये आपण ट्रिक्स दिलेले आहे. जे सर आहेत त्यांनी ट्रिक्स दिलेले आहे. त्या ट्रिक्समुळे काय होते की तुमचा 1 मिनिटाच्या प्रॉब्लेमला लागत असेल तर तुमचं काही सेकंदामध्ये सॉल्व्ह होतो. ठीक आहे, अशा ट्रिक्स आपण शॉर्ट ट्रिक्स तिथे दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तर मित्रांनो, सर्वांना ऑल दी बेस्ट. माझ्याकडनं शुभेच्छा सर्वांना. जे काही पेपर आहे आता 8 ते 15मध्ये, त्यामध्ये तुम्हाला यश मिळो आणि तुमचं जे ड्रीम आहे ते तुमचं जे स्वप्न आहे तुमचं किंवा तुमच्या कुटुंबाचं ते पूर्ण हो, हीच मी प्रे करेल किंवा प्रार्थना करेल. आणि ज्या विद्यार्थ्यांचं महाजनको पण आणि महावितरण पण आहे त्यांनी आता नॉन टेक्निकल महाजनकोवर फोकस करा आणि तेच नॉन टेक्निकल तुम्हाला महावितरणमध्ये सुद्धा कामात पडणार आहे. आता ते एक्झाम पॅटर्नबद्दल थोडासा घोळ आहे महावितरणच्या, परंतु कसं आहे की जे पॅटर्न आता आहे महावितरणचं किंवा जे त्यांनी नवीन दिलेलं आहे त्यावरच फोकस करा आणि त्यानुसारच अभ्यास सुरू ठेवा. बाकी पुढे काय होतं ते बघू आपण. ठीक आहे, आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ती माहिती मिळेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून पुढचे जे अपडेट्स आहेत जॉईनिंगपर्यंत ते तुम्हाला मिळतच राहतील. धन्यवाद मित्रांनो.